नमस्कार मित्रांनो, आता दुपारचे वाजले आहेत 12. आता आपण शेतामध्ये जाऊया आणि आता आपण उतरलो आहे काळीपेव येतो ना. आता आपण चालू आहे शेताच्या दिशेने. तर तुम्ही बघू शकता. आणि हे सगळ्यात मोठी चिंच आहे, म्हणजे इथे चिंचाची झाड आहेत. तुम्ही बघू शकता इथे चिंच बघा. तर आता चालता चालता हे एक बोऱ्याचं झाड पण दिसलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे खालती बोरं पडले आहेत, पिकलेली बोरं आहेत सगळी. अजून पण आहेत वरती झाडाला. तोडूयात बोरं आणि पिकलेली खाऊया. काय माकडं असतात का इथे? ही तुरीची झाड आहे. ही आता एकदम ही तूर आहे. इथे आंबा होता, 110 वर्षापूर्वीचा जुना आंबा होता. तर हा जळालेला आहे. म्हणजे कोणीतरी रात्री याला आग लावली, म्हणजे साईडला कुठेतरी आग लावलेली आणि तो बाय मिस्टेकली काय बाजूला लाकूड असल्यामुळे हे जळत जळत पूर्ण झाड जळालंय. खूप मोठा आंबा होता, 110 वर्षापूर्वी जुना आंबा होता. पीक आहे हळदीचं पीक. आता हरभऱ्याची भाजीचा बेत आहे वाटतं. शेतामध्येच आपण हरभऱ्याची भाजी आणि घरून चपात्या आणल्या आहेत. तर मग आपण आता दुपारचं जेवण इथे शेतामध्ये करूया मस्त. हरभऱ्याची भाजी म्हणजे गावच्या भाषेत घोळाना असं म्हणतात. आता घोळाना करूया. आता तुम्ही आता हे वांगे आहे, याच्यात मिरच्या पण आहेत, तोडून आणलेत आणि इथे मिरच्या पण आहेत. हरभऱ्याची भाजी, मुळा, कोथिंबीर, वांगी, हिरवी मिरची आणि ही माझ्या मामी आणि हे माझ्या मामाच्या शेतातली आहे. मामी आता काय टाकलंय तुम्ही? हिरवी मिरची. आता मामीने कोथिंबीर असं बारीक करायचं. हा अच्छा, त्याच्यामुळे चव येते भाजीला. ओके. खणखणीत लागते जरशी आहे ना. अच्छा, मिरच्या टाकल्या त्याच्यामध्ये. अजून 2 दगडे घ्या. नाही आता मी मामी आता याच्यात घातली आहे मीठ आणि आता लसूण पण टाकला आहे. थोडीशी खाऊन पा, नाही चव लागली तर खा. तर ही अशा पद्धतीने वळण्याची भाजी रेडी आहे.